ये सब अमेरिका का डेटा यहाँ क्यों आ रहा है? इसलिए कि अमेरिका में सैकड़ों शहर बैन कर दिए। न्यूयॉर्क राज्य। नमस्कार, महाराष्ट्र टाइमच्या या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अखिल भारतीय किसान महासभेमार्फत आज मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. थोड्याच वेळापूर्वी शेतकरी नेते अजित नवले आणि इतर शिष्टमंडळासहित कृषी मंत्र्यांची भेट झाली मंत्रालयामध्ये. मग कृषी मंत्र्यांच्या भेटीनंतर शेतकरी नेते अजित नवले माझ्यासोबत आहेत. सर, आज भव्य मोर्चाचं तुम्ही आयोजन केलंय, विविध मागण्या आहेत तुमच्या, नेमक्या मागण्या काय? एकतर नियमित कर्जदार शेतकरी मनातून दुखावला गेलेला आहे. आम्ही कर्ज भरलं म्हणजे पाप केलं का अशी भावना त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे बाकी अटी शर्तीसाठी आम्हाला लढावं लागलं. त्यानंतर सरकारने त्या मागे घेतल्या, त्याबद्दल धन्यवाद. मात्र नियमित कर्जदारांना दिलासा दिला पाहिजे. 2 लाखापर्यंत त्याला पण रिलीफ दिलं पाहिजे, ही मागणी आहे. दुसरी मागणी जे देवस्थान जमीन इनाम वर्ग 3च्या ज्या आहेत, शेतकरी कसतात. आम्ही अनेक वेळा लॉंग मार्च काढले, मोर्चे केले. त्यानंतर कायद्याचा ड्राफ्ट बनला. मात्र काही संघटनांनी आंदोलन केल्याचं कारण दिलं गेलं आणि त्यामध्ये ट्रस्टचे लोक घुसवले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळे हितसंबंध त्याच्यामुळे बाधित झालेले. त्यामुळे पेरणी सोडून हजारोच्या संख्येनं आज देवस्थानचे शेतकरी हे आझाद मैदानावर आलेले आहेत. आमचे गायरांचे शेतकरी आहेत, आमच्या घराच्या तळजमिनीचे शेतकरी आहेत, ते त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे जमिनी, ही मागणी आपण त्याच्यामध्ये घेतोय. आणि म्हणून ह्या मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर पीक विमा ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रिगर परत लागू केले पाहिजे, ही मागणी आहे. पेसा कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकलंय, त्यांना परत घेतलं पाहिजे, ही मागणी. या मागण्यांसाठी आज आम्ही संघर्ष करतो. सरसकट कर्जमाफीची मागणी बरेच नेते करत होते, मात्र ती त्रुटीयुक्त आहे अशी पण बऱ्याच नेत्यांमार्फत किंवा शेतकरी नेत्यांमार्फत जी ओरड होत होती, त्याचं काय झालं? आम्ही त्यासाठी प्रचंड आंदोलन केलं. आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. रोहित पवार यांनी उपोषण केलं, रविकांत तुपकर होते, आम्ही सगळे होतो. किसान सभेनं त्यामध्ये प्रचंड काम केलं आणि परिणामतः सरकारला 2 अटी काढून घ्याव्या लागल्या आणि 2019च्या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची भूमिका घ्यावी लागली. मात्र नियमित कर्जदारांवर अन्याय झालेला आहे, तो दूर झालेला नाही. आज आम्ही दत्तात्रय भरणे यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. जी उपसमिती आहे कर्जमाफीच्या बद्दलची, त्याच्या पुढे आमचं म्हणणं मांडलं जाईल आणि 2 लाखापर्यंत रिलीफ देता येऊ शकतो का, याबाबत आम्ही नक्की सकारात्मक विचार करू. मुख्यमंत्र्यांना ते भेटतायत, उपसमिती समोर जात आहेत, तर ह्या मोर्चाचं ते फलित आहे. काही प्रमाणामध्ये ती मागणी आम्ही पुढे रेटून धरण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं? चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आम्ही खास देवस्थानच्या जमिनीच्यासाठी आणि गायरान जमिनी तळजमिनीसाठी भेटलो. त्यांनी उपसमितीचे गायकवाड म्हणून जे उपायुक्त आहे त्यांना तातडीनं बोलून घेतलं. त्यांच्याबरोबर परत बैठक झाली. आमचे 4 सदस्य त्या कमिटीवर घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये किसान सभेचे 2 नेते आणि गुरव समाज संघटनेचे 2 नेते घेण्याचं मान्य केलंय. त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे हक्क बाधित होणार नाही असं ठोस आश्वासन आज आम्हाला देवस्थानच्या बद्दल त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. बरेच शेतकरी माझ्यासोबत आहेत. ज्याप्रमाणे सरकारने आश्वासन दिलं होतं, सरसकट कर्जमाफी होऊ शकली नाही, काही अटी शर्ती मान्य केल्यात. काय वाटतंय तुम्हाला? आमचं हे नावावर हे रान जमीन झाली पाहिजे. गायरान जमीन झाली पाहिजे. नाही, इनाम जमीन देवस्थान संदर्भात काय म्हणतात? गायरानाचं बी झालं पाहिजे त्यांचं. ओके दादा, तुमचं काय म्हणणं? देवस्थान जमिनीच्या पूर्वी देवस्थान जमिनी होत्या, नंतर आहे ना काही लोकांनी वक्फ केलाय. त्याच्यामुळे इतक्या शेतकऱ्यांना अडीअडचणी उभ्या राहू राहिल्या का खूपच. काय अडीअडचणी? तर ते वक्फवाले वावरातच जाऊ देत नाही. आज माझी स्वतःची अशी का पीक पेरायचा टाइम आहे, ते आडवे येतात. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ते कसे मारतात. खूप त्रास आहे. म्हणजे पानंद रस्त्याचं म्हणतात? नाही, शेत जमिनीचं देवस्थान इनामचं सर्व कागदपत्र आहे माझ्याकडे. मी तीच जो पुजारी होता त्याच्याकडून 60 खतांनी घेतली. परमिशनसाठी मालेगावला आहे. मालेगावचं सर्व प्रकरण पुरं होत झालंय, फक्त त्यांची परमिशन घ्यायचं बाकी. परंतु हे लोक म्हणतात तुमचं नाव नाही, तुम्ही जायचं. तुम्ही वागायचं जगायचं कसं? 14 वर्ष झाली घेऊन. ते 14 वर्षापूर्वी घेतली, त्याच्यात 15-20 लाखाचं डेव्हलपमेंट केलं ना, आता ते लोक असे त्रास देतात. बरं, ज्याची आहे तो नाही, ज्याची जमीन आहे तो नाही, इतर लोक त्यांचे भाऊबंद, असा त्रास आहे. तर याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काही बोलणं झालं का? या आता जातोय सर त्यांच्या. मी शिष्टमंडळ निवेदन दिलं होतं, ते आता बोलावणार आहे असं कळालं. मी जातोय त्यांच्या भेटीला. अजूनही शेतकरी माझ्यासोबत आहेत. दादा, तुमचं म्हणत काय?
आम्ही 1989 पासून सर गायरान जमीन काढलेली आहे, तरी पण आमची नावी होत नाही, याच्याबद्दल आम्ही वारंवार तक्रार देत राहतो. ओके, आणखी शेतकरी नेते आहेत माझ्यासोबत. दादा, काय प्रतिक्रिया? आमची प्रतिक्रिया अशी आहे सर, आम्ही इनाम वर्ग 3चे शेतकरी आहे. आमचं जगणं सरकार पिढ्यानपिढ्या मान्यच करत नाही. आमच्या पिढीचाच सगळे जर शेतकरी शेती करत आले. आम्ही इनाम वर्ग 3चे शेतकरी आहे. आमचे जे वहिवाटदार सगळे चालत आले. याच्या आधी आम्ही मुख्य कब्जेदारी होतो. मग त्याच्यानंतर 2016च्या GR मध्ये 91च्या GR मध्ये इतर अधिकारात गेलो. इतर अधिकारांमधून 2016 मध्ये तिथूनही बाहेर फेकलो गेलो. आज जर आम्ही 7/12 नसेल तर आमच्या जगण्याला काही अर्थ उरत नाहीये. बिलकुल सरकारने आमचं मागणी मान्य केली पाहिजे की आम्हाला मुख्य कब्जे सदरी तिथं कायमस्वरूपी तिथे प्रस्थापित करून पुढच्या ह्याच्यात त्याचं महत्वाचं योगदान होईल. इथून पुढे आम्हाला शेतकरी म्हणून आम्हाला कर्ज सुद्धा अवेलेबल करून होत नाहीये, सोसायटी भेटत नाहीये. आमच्या खूप व्यथा आहे, खूप वेदना आहेत. आम्ही 2016 पासून कंटिन्यू लढतोय. किसान सभेच्या माध्यमातून आम्ही भरपूर मोठा लढा इथे दिलाय आणि तेच एक छत्रछाया आहे जो आमचा प्रश्न मांडतात ते. आज त्यांना जाणे, आज त्यांचं शिष्टमंडळ आमचं तिथे गेलो होतं. त्यांचं समाधानकारक जे काही झाले आहे की त्यांनी 2 लोक किसान सभेची 2 जण देवस्थानांची अशी मिळून त्या संस्थेवरती त्याच्यावरती प्रारूप मागून पुढचा कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या अनुषंगानं बरेच निर्णय घेताना पाहायला मिळतात, मोठे मोठे निर्णय घेताना पाहायला मिळतात. हाच विषय प्रलंबित राहिलाय असं वाटतंय? हाच विषय प्रलंबित हा खूप दिवसापासून झालाय. पहा, इनाम वर्ग असे बरेचसे 7 प्रकारचे इनाम होते. इनाम वर्ग 3लाच जाणून बुजून का ठेवण्यात मागं आलंय याचा आजपर्यंत आम्हाला काही ठाम पत्ता लागलेला नाहीये. त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो एक अधिसूचना काढली होती त्याच्यावरती काही हरकती मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात आम्ही हरकती दिल्या, पण त्यानंतर काही लोकांनी त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेऊन ते हरकती पूर्ण प्रारूप थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो थांबवून फक्त त्यांच्याच संघटनेची लोक त्या संस्थेवरती पुढच्या बाबतीत जे काही दिशा ठरणार आहे त्याच्यावरती जातील असं प्रारूप बनवण्यात आलं. तर ह्याच्यासाठी आज आम्ही आंदोलनाचा हाच मुद्दा होता की त्याच्यावरती त्या संघटनेबरोबर आमचीही काही लोक त्याच ठिकाणी जावी, कारण का आमचा मुद्दा आमचेच लोक चांगल्या प्रकारे मांडू शकते आणि ते किसान सभाच योग्यरित्या मांडू शकते, हा आमचा ठाम विश्वास आहे. दादा, सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांची मागणी आहे, मात्र ती मान्य झालेली नाहीये. पण सरकार म्हणतंय सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. सरसकट कर्जमाफी आता दरवेळेस सरकार तोंडाला पाण्याचं पुसण्याचं काम करतंय. सरकार म्हणजे आम्ही बारीकपणापासून ऐकत आलो, पांढरा हत्ती आहे, टोचलं तरी उठत नाही किंवा काय नाही, त्याला जागा करावं लागतंय. शेतकऱ्यांचं आता हरमीमाळवाला भाव भेटत नाहीये, महागाई वाढत चालली आहे. या गोष्टीकडे पण सरकारने नजर टाकावी आणि सरकार जे काही शेतकरी आहे आज ते इच्छा नसतानाही मोठ्या प्रमाणात कर्जाच्या वेळा खाली जात आहे, तर त्यांना काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी करण्याचं त्यांनी प्रारूप पुढे करण्यात यावं अशी आमची विनंती आहे. काही शेतकरी नेते आहेत. दादा, तुमची प्रतिक्रिया काय आहे? आमचं खरा विषय आहे देवस्थान वर्ग इनाम 3. वर्ग इनाम 3 म्हणजे काय आहे, पूर्वेच्या लोकांना गावगाडा चालवण्यासाठी जी इनामं दिली होती की तुम्ही हे काम करा ते काम करा, त्या हिशोबात इनाम दिला होता. त्या इनामाच्या संधेत चंद्रसूर्य असेपर्यंत आमच्याकडे जमिनी राहायचं ती कागद आहेत आमच्या, तरी सुद्धा त्या कागदाला डावून आमची नावं आता इतर हक्कात किंवा कब्जेदार सदरातनं बाजूला काढलं की आम्हाला कर्ज मिळणार नाही, नाव असल्याशिवाय बँकेत येऊन देत नाही, त्या शेतीचा विकास होत नाही. पण या देवाला पैसे लागायचे तर कशाला? आता राम मंदिर सारखे ट्रस्ट गोळा होणार, आमचं वैयक्तिक ट्रस्ट आहे, तर राम मंदिर सारखे ट्रस्ट गोळा होणार आणि लुबाडणार. मग तशी आता या ट्रस्टवर 15 म्हणजे हिंदू महासभेची माणसं घेतलेली, मग ती माणसं आमच्यासारखा निर्णय घेणार नाहीत. म्हणून आज आम्ही मोर्चा काढलाय. बघा, सकारात्मक आम्हाला आमची बी माणसं आज घेतल्यात असं मला कळलंय, म्हणजे आतल्या ह्यानं की 4 माणसं तिने आमच्या आता घेतल्यात. मग जे आमचं राज्याचं नेतृत्व आहे उमेश देशमुख, ज्यांना इनामाचा गाडा अभ्यास आहे, मग आम्ही काय म्हणतोय की बाबा ही इनामाला पैसे आम्ही तुम्हाला पैसा रूपात देतो, तिथं ठेवा बँकेत आणि ती खावा तुम्ही, तुमच्या देवाला द्या. देव तर जत्रा हे गावच करतं, देवाला आम्ही आता वैयक्तिक काहीच देत नाही. आज आमच्या पिढ्या काही सुद्धा देवाला देत नाही. देवाची पूजा अर्चा करतो एवढंच आमच्याकडे काम. गावच सगळा उरूस करणे किंवा एखादी जत्रा करणे करत असतं. मग आता देव मोठ्या देवाला पैसे देतोय हे सरकार, इतकं देतंय की तुफान क वर्गात घाला ब वर्गात घाला पैसे देते. यार मग आम्ही करून खातोय, जमिनी विकसित केल्यात. बर, आम्ही तुमच्याकडं भांडून घेतली का जमीन किंवा हिरावून घेतली का कोणाकडं? नाही, आमच्या आज्या पंजाला काहीतरी करता पुरावर होतं म्हणून आम्हाला ती इनाम म्हणून दिल्या. आणि ती इनाम समजा आम्ही एखाद्या साहेबाला शाल दिली, त्यानं कोणाला दिली आम्ही विचारतो का? मग तसं आमचं इनाम आमच्या नावावर केलं पाहिजे काय. आणि ते वर्ग इनाम 3 जे म्हणतात त्याला कायदा नाही किंवा त्याला कुळ हक्क चालत नाही. अरे चालवा, बाकीचं सगळं पाक बदलायला ना तुम्ही.
आमच्या इनामावर कायदा चालवून आम्हाला आता नवा कायदा करताय, त्यात आम्ही अगदी सक्षम मालक पाहिजे. आमची पिढ्या 4 पिढ्या पोरं थोरली पोरग देवपूजेला घालवलेत आमच्या पहिल्या माणसाने. पिढीला नोकरीला जाता येत नाही, गावात विचारलं जाते तुम्ही कोंबडा कापला का, देवळ लोटलं का, अरे काय ही सगळे असताना बरं आम्हाला कागद असून आणि बिन कागदाची माणसं आता सगळे आहेत. पुढाऱ्याने जर घेतलं तर त्याचं लगेच त्याला आयुक्त परवानगी देऊन त्याच्या नावावर, आणि आम्ही मात्र त्या रानात जायचं नाही. हा विषय मोठा आहे, म्हणून किसान सभा एकच ही काम करू शकते आणि विश्वास पात्र असल्यामुळं आम्ही सगळे शेतकरी त्यांच्या मागे. धन्यवाद सर. तर एकंदरीतच बघायला गेलं तर हे शेतकरी फार आक्रमक आहेत. इनाम जमिनी ज्या आहेत त्या नावावर व्हायला पाहिजेत, त्यांच्या संबंधित निर्णय व्हायला पाहिजे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अखिल भारतीय किसान महासभेमार्फत आता बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी हजर आहेत. शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करून आलंय, त्यांची माहिती देत आहेत. नेमक्या काय मागण्या मान्य झाल्यात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि काही महिला शेतकरी पण माझ्यासोबत आहे. आई, काय मागणी आहे एकंदरीत तुम्ही? शेतीबद्दल आहे. काय? शेतीबद्दल आमच्या किसान सभाची समिती आहे ना, अतिक्रमाची आम्ही फॉरेस्ट खात्याची जमीन करून खातात ते आम्हाला भेटावं, फक्त आमची एवढी मागणी आहे. आम्ही भटक्या समाजाचे, काय आदिवासी समाजाचे, आणि हे लोक काय फक्त दांडीच मारतात, आता करू उद्या करू, दादा मरून गेले तेवढंच बी आम्हाला तसे निर्णय घेत नाही. हे नुसते फुकट खाऊ धंदे करू राहिले. मंत्री सगळे काहीच कामाचे नाहीये. हो, पण तुमचं शिष्टमंडळ आता सरकारशी करून तर आला, मग आता काय अजून तर त्यांनी काही घोषणा नाही दिली. कुठं त्यांनी काही घोषणा दिली पाहू अजून मध्ये, मग कधी पाहणार आहे? कर्जमाफी केली आहे सरकारने, कसं बघताय? कर्जमाफी केली. आमच्याकडे शेतीच नाही भाऊ, आमच्याकडे फक्त ती निराधारी शेती आहे, तेवढीच आमच्याकडे, दुसरं काहीच नाही आमच्याकडे. ती सरकारची आम्ही जमीन करून खातात, तेवढी जमीन आम्ही करून खातात, त्याच्यामध्ये आम्हाला सरकार करू देत नाही. सरकारला सांगू राहिलो, मग आता सरकारला काय, मागा त्यांनी आम्हाला येऊन मागा आले घरडी फाट्यावर, तेवढं येऊन त्यांनी सांगितलं आम्हाला. आम्ही येऊ राहिले 3 महिन्यामध्ये तुम्हाला सांगू राहिले, 1.25 महिना झाल्यावर दादाला सांगू राहिले. ते 3 महिने कुठे गेले, 4 महिने कुठे गेले? मग हा सरकार का झोपेल काय, लाज का नाही वाटत? सरकार काय झोपेले आहे का, लाजा का वाटत नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मी कुमार टेंबरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, मुंबई.